नमस्कार, राजीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण इथे माझी सिक्रेट रेसिपी एक आहे, वेट लॉस रेसिपी, नाचणीचे फुलके, त्याची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो नाचणी, 1 किलो ज्वारी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ, तांदळाऐवजी तुम्ही तांदळाच्या कण्या असतील तर त्याही घेऊ शकता। हे सगळं मिक्स करून दळून आणायचं आहे। ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं आणि तांदळामध्ये आपल्याला स्टार्च आणि ग्लुकोज मिळतं, त्यामुळे आपल्याला एक एनर्जी येते। तर ही भाकरी तुम्ही अगदी पोटभर खाल्ली तरी तुमचं वजन वाढणार नाही, त्यामुळे पोटभर खा आणि वजन कमी करा असं मी म्हणेन। असं हे पीठ दळून आणायचं आहे एकत्र करून गिरणीतून। आता जेवढं पीठ घ्याल त्याच्या पाऊण पट पाणी गरम करत, त्या गरम पाण्याने पीठ आपल्याला भिजवायचं आहे। इथे पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी त्याच्यात ओतून चमच्याने व्यवस्थित एकत्र करून साधारण 2-3 मिनिटात ते हात आपण लावू शकू इतकं कोमट झालं की त्याने पीठ व्यवस्थित मळायचं आहे। ह्या भाकरी अगदी पुलक्याप्रमाणे तुम्ही लाटून बनवू शकता, त्यामुळे जे नवशिके असतात, अगदी बॅचलर असतात किंवा स्टुडंटही ही भाकरी बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने। त्यामुळे न थापता ही भाकरी छान पातळ फुलक्या इतकी पातळ बनून अगदी मऊ होते, त्यामुळे वयोवृद्ध लोकांना सुद्धा ही चावून खाता येते। व्यवस्थित पीठ मळून घेतलं, साधारण 5-1 मिनिटं व्यवस्थित पीठ आपल्याला मळायचं आहे, म्हणजे अगदी भाकरी मऊ होते अगदी। तोपर्यंत अजूनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशा अगदी सोप्या पण महत्त्वाच्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। आता जसं आपण पोळी चपाती लाटायला पीठ घेतो त्याप्रमाणे गोळा बनवून पिठामध्ये असं पीठ लावून त्याला आपण सरळ ही पोलपाटावरच लाटायची आहे। जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटायची आहे। हे बघा, अजिबात कडा तिच्या तुटत नाहीयेत किंवा जाडसर होत नाहीये, व्यवस्थित तुम्हाला ही पातळ अगदी पोळी चपातीप्रमाणे लाटता येते। आता आपण जशी भाकरी तव्यावर टाकून पाण्याचा हपका मारतो तसा हपका मारून तिला 1 मिनिट शेकवायची आहे एका बाजूने, आणि असं पाणी वरचं सुकलं की लगेच तिला परतायची। आता गॅस मोठा करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं अशी सगळीकडे फिरवून डायरेक्ट तुम्ही हिला गॅसवर शेकवायची आहे, पुलक्याप्रमाणे तिला फुगवायची आहे। हे बघा कशी टम्म अगदी फुगली आहे। अशा प्रकारे सगळ्या आपल्या भाकऱ्या अगदी या पुलक्याप्रमाणे करून घ्यायच्या आहेत। खूपच मऊ होतात भाकऱ्या या आणि करायलाही पटकन होतात, आणि एकदा करून ठेवल्या तर अगदी 8 ते 10 तास अगदी ह्या मऊच राहतात। जसे आपल्या नेहमीच्या भाकऱ्या नाचणी ज्वारीच्या कडक होतात थोड्या वेळाने, तशा नाही, अगदी ह्या मऊ राहतात। त्यामुळे तुम्ही सकाळी बनवलेली भाकरी रात्री तुम्ही जेवणात जेवलात तरी ती मऊच राहते। आणि हे बघा अगदी पुलक्याप्रमाणे हिचे वरचा पापुत्रा हे पूर्ण निघतो, त्यामुळे लहान मुलं ते अगदी वयोवृद्ध दात नसलेले सुद्धा ही भाकरी अगदी आनंदाने खाऊ शकतात। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। असेच मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।